नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय लक्ष्मीच्या पावलांनीचा आजचा एपिसोड आणि आजचा एपिसोड खूपच इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा बरं का प्रेक्षकांनो। एपिसोडच्या सुरुवातीला इथे अद्वैत विचारतोय कलाला, तू मध्ये गायनाकॉलॉजिस्टकडे गेली होतीस, तो हाच का? तर कला म्हणते की हो, हा तोच आहे। अद्वैत पुढे विचारतो, नैना प्रकरणाशी या सौरभचा संबंध आहे का? तर कला म्हणते की हो, याच सौरभचा संबंध आहे। मग अद्वैत म्हणतो कलाला की तू मला परत फसवलंस, मी इथे सगळ्यांसमोर तुझी बाजू घेतोय, तुझी बाजू मांडतोय आणि तू मलाच फसवतेस, माझ्या आईच्या नजरेत उतरलो मी तुझ्यामुळे। चांदेकर, का नाही सांगितलंस मला तू हाच सौरभ होता म्हणून? का फसवलीस? का तू मला स्पेसिफिकली सांगायला हवं होतंस? तू सौरभच्या नावाचा उल्लेख सुद्धा केला नव्हतास तेव्हा। अरे बघ, तू शांत हो, काही ऐकायचं नाहीये मला। फसवणूक म्हणजे किती फसवणूक सहन करायची माणसाने? मग त्याच्यानंतर कला म्हणते, हे बघ चांदेकर, शांत हो, आरोप करण्याच्या आधी मी काय सांगते ते आधी ऐकून घे। हे बघ, आईने काही दिवसांपूर्वी नैनाताईला आणि सौरभला चांदेकर मेन्शनमध्ये आपल्याशी बोलताना बघितलं होतं। मग तिला आईच्या मनात शंका आली की लग्न होऊन सुद्धा नैनाताई त्याच्या संपर्कामध्ये का आहे, म्हणून तिने शंका बोलून दाखवली आणि त्या शंकेचं निरसन करण्यासाठी मी त्या दिवशी क्लिनिकमध्ये गेले होते। मी तिथे जाऊन सौरभला विचारलं की तू आमच्या घरी का येतोस, काय चाललंय तुझं? तर तो म्हणाला की नैनाताई फक्त माझी पेशंट नाहीये, तर माझी मैत्रीण सुद्धा आहे। त्या नात्याने मी तिला काळजीपोटी मैत्रीपोटी फोन करतो किंवा तिला भेटायला घरी येतो, दुसरं काही नाही। त्याने मला कन्व्हिन्स केलं आणि मी कन्व्हिन्स झाले सुद्धा। नैनाताई जेव्हा उडवाउडवीची उत्तरं देत होती किंवा प्रेग्नन्सीच्या बाबतीत हलगर्जीपणा करत होती ते मला आणि आईला पटत नव्हतं, पण पुढे जाऊन नैनाताई असं पोट लावून आपल्या सगळ्यांशी खोटं बोलणार आहे हे आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं, असं म्हणते ती। आणि चांदेकर हे एवढंच बोलण्यासाठी मी त्या दिवशी क्लिनिकमध्ये गेले होते, त्याला जाब विचारायला गेले होते आणि काही कारण नसताना मी या सगळ्यामध्ये ओढली गेली, असं आता कलाने स्पष्टपणे सांगितले। मी या खोटेपणाचा भाग नाहीये, विश्वास ठेव माझ्यावर, मलाही तुझ्या इतकीच खोटेपणाची चीड आहे। पण चांदेकर, माझ्याकडे 2 दिवस होते, त्यातला 1 दिवस वाया गेलाय, त्यातला 1 दिवस उरलाय माझ्याकडे आणि हे सगळे माझ्यावर अविश्वास दाखवताय। तू तरी माझ्यावर आरोप करू नकोस, 1 दिवस थांब, तेवढा वेळ दे मला सगळं सॉर्ट आउट करेपर्यंत, असं आता कला तावातावाने भांडते इथे। आणि ती कलाच्या या सगळ्या स्पष्टीकरणानंतर इथे अद्वैतनं पण मान्य केलंय, ठीक आहे म्हणतो। आणि मग त्याने ठीक आहे म्हटल्यानंतर कला इथे सौरभला शोधायला बघते, ती जिन्याच्या इथे जाते, सौरभ दिसतो का वगैरे कुठे, तर सौरभ तिथे कुठे नाहीये। कुठे गेला असेल सौरभ, हा प्रश्न कलाला पडलेला आहे। अद्वैत तिथे बसून राहिलाय आणि कला तिथे भिंतीला टेकून उभी आहे बरं का प्रेक्षकांनो। आणि आता सगळ्यात महत्वाची इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, तुम्ही बघालच इथे पुढे प्रेक्षकांनो, की सौरभ अक्षरशः त्या जिन्यावरनं उतरून कलाच्या बाजूने गेलाय, पण कला आपल्या विचारात दंग असल्यामुळे तिचे इकडे तिकडे लक्ष नसल्यामुळं सौरभ निसटला आणि सौरभ गेल्यानंतर मग कलाचं त्या जिन्याकडे लक्ष जातं आणि मग त्याच्यानंतर इथे अद्वैत म्हणतो हा उघडलंय कुलूप। मग कला धावत धावत इथे कुलपाजवळ येते, दाराजवळ येते आणि मग अद्वैतकडे बघायला लागते। मग ती म्हणतो मग किती वेळ आपण वाट बघत बसायची, चल ना, चल चल असं म्हणून परत दोघं जण इथे बाहेर पडतात आणि मग परत कला आतमध्ये येते आणि खिडक्या वगैरे उघडून बघते की खरंच तो घरामध्ये नाहीये ना, किंवा घरात असू शकतो तो, बाहेरून कुणाला तरी कुलूप लावायला सांगितलं असू शकतं त्याने। आणि मग त्याला कळतं की खरंच सौरभ इथे घरात नाहीये आणि आता काय होणार, सौरभ कलाला सापडणार का? तर इकडे नैनाबाईची नाटकं जी काही चालली ती इकडे रोहिणी आणि राहुल बघतायत। नैनाला बघून इकडे रोहिणी म्हणते की एवढी निर्डावलेली आहे ही, अरे हिला काहीच कसं वाटत नाही, हिला काही लाजच नाहीये। आणि असं आता रोहिणी म्हणते, हिला ना आता म्हणजे आपल्याला वठणीवर आणावं लागेल, थांब, नाहीतरी काहीतरी करावं लागेल मला, थांब आलेच मी, असं म्हणते इकडे। आणि रोहिणी निघून जाते, तर नैना इकडे बघा प्रेक्षकांनो कशी बघते रोहिणीकडे, आता हिला काय झालं, या बाईचं डोकं आता का सटकलं, असा प्रश्न आता नैनाला पडलेला आहे। तोपर्यंत अंजूला बोलवून घेते, हा ज्यूस चांगला नाही झालाय, मला नकोय, माझ्यासाठी कॉफी आण, असं सांगते ती अंजूला। आणि आता राहुल तिच्या जवळ येतोय बरं का आणि म्हणतो ओ मॅडम, मग ती म्हणते ए बेबी। मग राहुल इरिटेट होतोय आणि म्हणतो ए काय फालतूपणा सुरू आहे तुझा, कसला फालतूपणा, अगं एवढी कसली निर्लज्ज झालीस ग तू, कम ऑन बेबी। हे बघ नाही ना, तुझा हा फालतूपणा माझ्या घरात मी खपवून घेणार नाही, हे घर तुझं आहे म्हणजे माझंही आहे नाही का, असं आता नैनाने राहुलला विचारलंय। आणि नैना जाऊन मस्तपैकी गाडी ऐकत इथे सोफ्यावर जाऊन बसते। हा राहुल नैनाकडे बघतच बसलाय। तर आता सरोज वहिनीला कंप्लेंट करण्यासाठी इकडे रोहिणी आली आणि ती म्हणते, सरोज वहिनी, आता या खरे बहिणी असह्य व्हायला लागलेत आपल्याला,
आणि तुला सगळं माहिती असताना तू अशी शांत कशी बसू शकतेस? आफ्टर ऑल यू आर द वुमन ऑफ द हाऊस. आणि जोपर्यंत तू आता तुझा इंगा दाखवत नाहीस ना तोपर्यंत काहीच घडणार नाहीये. अगं बाहेर त्या नैनाने घर डोक्यावर घेतलंय, सगळ्यांना ऑर्डर सोडते. अगं पण काय करते ती? अगं ती घरभर हेडफोन लावून गाणी ऐकते आणि फिरते जसं काही झालंच नाहीये. आणि त्या अंजुलाना ऑर्डर सोडते, मला हे खायला दे, मला ते प्यायला दे. काय चाललंय हे? शी. मला एवढं कळलंय की या घरात काहीही घडलं ना तरी त्या मुलीला काही फरक पडतच नाही. आणि तिने काही केलं तरी आपण चिडचिड करण्याशिवाय दुसरं काही करूच शकत नाही. तिच्या जागी दुसरी कोणी असे ना तर एवढं मोठं कांड केल्यावर कुठे जाऊ, कुठे तोंड लपवू असं झालं असतं तिला. नाहीतर एका घराच्या कुठल्या तरी कोपऱ्यात तोंड घेऊन बसली असती किंवा लपून बसली असती. पण ही तसं काहीच करत नाहीये. किंवा घरातून चालती तरी झाली असती, पण नाही. पण ही नाही ना अशी काय वावरते जसं काही सगळी चूक आपलीच आहे. म्हणून म्हणते सरोज वहिनी तू चल माझ्यासोबत. चल सरोज वहिनी चल तू, आणि तूच सगळं व्यवस्थित करू शकतोयस. मी हात टेकले तिच्या समोर, तू चल बरं माझ्यासमोर, माझ्या बरोबर. असं इथे आता रोहिणीने सरोजला सांगितले आणि अक्षरशः ती सरोजचा हात धरून इथे बाहेर घेऊन जाते सरोजला. तर नैना म्हणते बेबी खरं काय खोटं काय हे प्रूफ होईपर्यंत ऍटलिस्ट तू माझ्याशी छान बोल ना. हे बघ अंजू, मी तुला किती वेळा सांगितलंय माझ्या कॉफीमध्ये साखर घालू नको म्हणून. काय हे राहुल काय म्हणत होतास तू बेबी तू? तोपर्यंत प्रेक्षकांना आता सरोज तिकडनं आलेली आहे आणि ती ओरडते, नाही ना तुझं काय चाललंय? तुझे हे काही जे काही चोचले आहेत ना ते काही इथे पुरवले जाणार नाहीयेत. कुठून येतो काय एवढा माज, असं आता ती विचारते. आणि आपल्या घरची काय दीड दमडीची परिस्थिती होती माहिती नाहीये का तुला? माहिती आहे ना कुठल्या परिस्थितीतून कुठे आली होतीस आणि इथे येऊन तू माज दाखवतेस. आणि या बोलण्याचा फरक नैनाला पडतच नाही. ती निवांत कॉफी पिते. सरोज पुढे म्हणते कुठून येतो का एवढा माजुरतेपणा अंगात, असं आता सरोजने विचारले. मग सरोज बघतीये नैनाकडे, पण नैना निवांत कॉफी पिते. आणि मग ती म्हणते अंजू आता राहू दे हीच कॉफी, मी पिन पण नेक्स्ट टाइम पासून ना लक्षात ठेवशील. कूल असं म्हणून आणि वरती बोलते. मग सरोज मामी मी तर फक्त नॉर्मल वागण्याचा प्रयत्न करते. इनफॅक्ट तुम्ही इथे येण्याच्या आधी मी राहुलला तेच समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते की अजून काहीही सिद्ध झालेलं नाहीये. मग तुम्ही सगळे आतापासूनच का माझ्याशी वाईट वागताय? आपण जरा सगळे नॉर्मल राहूया की, जरा नॉर्मल वागूया की, असं आता म्हणते पुढे. आणि जशा तुम्ही या घरच्या सून आहात तशी मी सुद्धा या घरची सून आहे. मग तोपर्यंत आबाजीने एंट्री घेतली आणि आबा ओरडतात तिला तिचं बोलणं बघून, नैना तुझ्या मर्यादा ओलांडायलेस तू, असं आता आबा सांगतात तिला. आणि आबांनी असं म्हटलं तर प्रत्येक जण इथे मान डोलवतो. मग त्याच्यानंतर आबा पुढे म्हणतात तू जर स्वतःला सून मानत असल्यास तर मग या लोकांना वेठीला का धरलेस तू? जरा नीट वाग की. मग नैना पुढे म्हणते आबा प्लीज तुम्ही तर ना काही बोलूच नका, असं आता ती डायरेक्ट आबांना पण सांगते. आणि आबांना असं बोलल्यानंतर कोण गप्प बसेल? मग नैना पुढे म्हणते तुमचं म्हणजे कसं असतं ना, त्या कलाने काहीही केलं ना तरी तुम्हाला चालतं, तुमची तिची वाहवा. आणि नैनाने काहीही केलं की नैना चुकीची, त्यामुळे तुम्ही अजिबात काही बोलूच नका, असं ती एकदम बोलायला लागते बरं का आबांना. आणि मग ती म्हणते तुम्ही सगळे प्लीज समजून घ्या ना, मी काहीही चुकीचं वागत नाहीये, मी फक्त नॉर्मली बिहेव करते आणि तुम्हा सगळ्यांना हेच सांगते की तुम्ही सगळे सुद्धा नॉर्मल राहा असं म्हणून. आणि आता तिच्या या बोलल्यानंतर मग त्याच्यात बोलल्यानंतर सगळेजण आपापल्या माना फिरवून घेतात. आणि परत नैना म्हणते मी बरोबर बोलते ना सरोज मॅडम? तोपर्यंत सरोज इकडे अंजूला हाक मारते आणि अंजू इकडे ये पहिल्यांदा. मग अंजू आल्यानंतर सरोज काय सांगते बघा, ताबडतोब वर जा आणि हिचं सगळं सामान जे काही आहे ते बॅगेत भर, सामान भर आणि बॅगा खाली घेऊन ये, असं आता तिने ऑर्डर टाकली. आणि नैना आता डोळे मोठे करून बघते बरं काय यांच्याकडे की डायरेक्ट सामानच भरायला लावलं. अंजू बिचारी निघून गेली. आणि मग नैना उठून म्हणते काय म्हणजे? मग सरोज म्हणतात कळेल तुला लवकरच काय आहे ते. असं सगळं इथे चालू आहे. आणि इकडे सौरभ शोधतो मिळतोय का हे बघण्यासाठी. इथे कला आणि अद्वैत फेरी मारतायत. मग कला म्हणते काल मी क्लिनिकला गेले होते तर तो क्लिनिकमध्येही नव्हता, आज घरी आले तर घरी नाहीये, कुठे गेला असेल हा सौरभ? हा प्रश्न आता कलाला पडलाय. अद्वैत विचारतो स्वतःशी काय पुटपुटतेस? मग कला म्हणते की चांदेकर या सौरभला कळलं असेल का रे मी त्याच्या मागावर आहे ते, जे काही घडलंय ते सगळं त्याला माहिती असण्याची दाट शक्यता आहे. कारण त्या दिवशी जे काही घडलं ते नैनाताईने त्याला फोन करून सांगितलेलं असणार कदाचित, आणि त्याच्यामुळे तो घाबरून ना लपून बसला असेल बघ. असं किंवा असंही असू शकतं, किंवा तो पहिल्यापासूनही नैनाताई सोबत असेल आणि आता आपल्या समोर यायची त्याला लाज वाटते असेल. पण मला कळत नाहीये मी जिथे जाते तिथनं गायब कसा होतोय नेमका? मग अद्वैत म्हणतो याचा अर्थ एकच आहे की त्याला कळलंय तू त्याच्या मागावर आहेस ते.
बस आता गाडीत, असा अद्वैत म्हणतो कलाला आणि कला गाडीत बसते आणि कला गाडीत बसल्या बसल्या विचार तोच चालाय तिच्या मनामध्ये की हा सौरभ जर लवकर माझ्या हाती नाही लागला नाही तर मी वेळेत पुरावे कसे देऊ, आणि वेळ जशी जशी पुढे जात जाते तसं तसं माझं डोकं ना बंद पडत चाललंय, मला काही सुचत नाहीये मी काय करायचं ते, आणि हा सौरभ लवकर मिळाला पाहिजे. आई अंबाबाई काहीतरी कर ग. आणि आई अंबाबाईनं प्रार्थना ऐकले बरं का कलाची, कारण कला म्हणते काही सहन करेन मी, तर खोटेपणाचं ओझं सहन करणार नाही. आणि तोपर्यंत तिला तिकडे सौरभ दिसतोय प्रेक्षकांनो, आणि त्यामुळे ती कला अद्वैतला गाडी थांबव थांबव असं म्हणते आणि ती गाडीतच ओढते सौरभ म्हणून, आणि मग ती सौरभच्या इथे पाळतीवर पळत पळत जाते. सौरभ तिला बघून पळत सुटलोय, चांदेकरीकडे तिला फोन करतोय, पण ती फोन कट करते आणि तिकडे सौरभच्या पाठीमागे लागते. तोपर्यंत अंजूने सांगितलेलं तिचं काम केलेलं आहे. नैनाच्या बॅगा ज्या काही आहेत त्या खाली आणून ठेवल्या आहेत. आता सरोज पुढे म्हणते नैनाला की तू अशी लाईनीवर येणार नाहीस, तुला लाईनीवर आणावं लागेल, आणि हा जो काही तुझा उच्छाद मांडलायस ना तू आमच्या घरात, त्याला आता मलाच पूर्णविराम द्यावा लागणार आहे. आणि मग त्या आणलेल्या बॅग आहेत त्या अक्षरशः ती बाहेर फेकून देते, म्हणजे दाराकडे, चल निघ बाहेर हो असं म्हणून सांगते. आणि नैना तिच्याकडे बघतच राहिली सरोजकडे, आणि मग सरोज मम्मी थांबा थांबा असं म्हणत ती बॅगा आपल्या उचलून आणून तिथे आणून उभ्या करून ठेवते बाहेर ज्या काही फेकलेल्या असतात त्या. आता रजनी सुद्धा शॉक होऊन बघते बरं का यांचं जे काही चाललंय ते. नैना ते म्हणते सरोज मम्मी तुम्ही असं प्लीज काही करू नका, अजून काहीही सिद्ध झालेलं नाहीये, आणि तुम्ही 2 दिवसांचा वेळ दिलाय ना तर तुम्ही थांबा प्लीज 2 दिवस असं ते म्हणते. आणि मग तोपर्यंत तिचं हे बोलणं ऐकून रोहिणी म्हणते एक गप्पा बस ग तू, पुन्हा तुझी नाटकं सुरू करू नकोस हा, असं आता रोहिणी ओरडून म्हणते. आणि रोहिणी आगीत ते लोटतीये आणि सरोज बहिणी तू थांब हा, फक्त हिचं सामान घराबाहेर काढू नकोस, मी त्या कलाचं सामान सुद्धा बाहेर घेऊन येते, ते सुद्धा हिच्यासोबतच आपण बाहेर काढू असं म्हणून रोहिणी वळत असते सामान खोलीमध्ये आणायला जायला. तोपर्यंत आबाजी थांबवतात, रोहिणी थांब. आणि आबा पुढे म्हणतात कला दोषी आहे, अजून सिद्ध झालेलं नाहीये, त्यामुळे तू तसं काही करू नकोस. आणि हे ऐकल्यानंतर सरोज गप्प कसली बसते. ती म्हणते आबा काय आहे तुमचं, एवढं सगळं झालंय, एवढं सगळं घडलंय, तरी त्या मुलीविषयीचा कळवळा तुमचा काही जात नाहीये का, तुम्हाला तिचा एवढा पुळका आहे हो असं म्हणून डायरेक्ट विचारते ते. आणि राहुल पण या सगळ्या प्रकाराकडे बघायला लागलाय. आणि तोपर्यंत नैना पुढे बोलते आणि म्हणते एक्झॅक्टली आबा, आत्तापर्यंत मी जे बोलत होते तेव्हा तुम्ही माझं कोणी ऐकून घेत नव्हता, आणि मी हेच सांगत होते ना तर तुम्ही मला नकार दिलात, पण ती कला तिला तुम्ही पाठीशी घालताय, तिचं तुम्ही सगळं ऐकताय. आबा मी तुम्हाला सांगून ठेवते तुम्ही जर तिला असेच पाठीशी घालत राहिलात ना तर एक दिवस तुमच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येईल असं आता नैनाने सांगितलंय. आणि नैनाचा हा पराक्रम जो काही बोलायचा आहे तो सगळेच जण बघतायत. नैना म्हणते तुम्हाला वाटते तेवढी तितकी कला साधी नाही, आणि हे तुम्हाला लवकरच कळेल, खूप लवकरच कळेल असं ओरडून ओरडून ती इथे सांगते. तोपर्यंत सरोज नैनाला ओरडते आणि म्हणते की आबांशी या भाषेत बोलायचं नाही, चालती हो तू या घरातनं. आणि असं म्हटल्यानंतर नैना आता बघायला लागले परत, आणि नैना पुढे काहीतरी बोलणार तोपर्यंत थांब सरोज वहिनी असं रोहिणी म्हणते, आणि म्हणते की मी त्या कलाचं पण सामान घेऊन येते, आणि रूममध्ये जाते आतमध्ये कलाच्या आणि सामान घ्यायला जाते. रजनी म्हणते की वंस, आणि मग त्याच्यानंतर नैना परत म्हणते सरोज मामी अहो, मग सरोज मामी म्हणतात आता एक शब्दही तू पुढे काही बोलायचा नाहीयेस, गप्प उभं राहायचंय असं आता सांगते. आणि सगळा प्रकार चालू आहे ते. तर सौरभ कलापासून वाचण्यासाठी ते पळत सुटलाय, कला सुद्धा त्याच्या मागोमाग त्या स्पीडने ते पळतीये. आणि सौरभ आता एका रिक्षेत बसलाय आणि दादा चला जरा पुढे चला, लवकर चला असं म्हणून सांगते. तोपर्यंत कला सुद्धा एका रिक्षात बसते. रिक्षा थांबा 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 असं म्हणते, आणि त्या रिक्षाच्या पाठलाग करा पटकन. आणि इकडे ती रिक्षाचा पाठलाग सुरू आहे. आता सौरभ एका रिक्षेत आहे आणि कला त्याच्या पाठोपाठ आहे. आणि तोपर्यंत इकडे अद्वैत आता फोन लावतोय कलाला आणि म्हणतो की अगं तू कुठे गेलीस, मला ऑफिसला जायचं होतं, तू काय करतेस, अशी अचानक भयानक तू कुठे निघून गेलीस, मी तुला थांबवत होतो, हाक मारत होतो तरी तू निघून गेलीस असं आता अद्वैत कलाला विचारतो. अरे मला ऑफिसला जायचंय, काम आहे मला, किती बेजबाबदार आहेस तू. आणि मग इथे कला म्हणते बघ चांदेकर तू माझ्यासाठी थांबत बसू नकोस, तू घरी जा आधी. काय, हो तू घरी जा आधी, माझं ऐक, माझ्या हाती जे काही लागलंय ना ते आता मला असं सहजासहजी सोडता येणार नाही, मी तुला घरी भेटते लगेच आणि तुला घरी येऊन सगळं सांगते. अगं पण काय सोडायचं नाहीये तुला, मला ऑफिसला जायचं, मी सांगितलं ना मला काम आहे. नाही चांदेकर तू प्लीज घरी जा, ऐक माझं, मी सांगते तुला सगळं नंतर येऊन, बाय बाय असं म्हणते. आणि आता अद्वैत फोन ठेवतोय आणि घरी जायला निघतोय. तर कला सांगते रिक्षावाल्याला दादा प्लीज चला, लवकर चला, त्या रिक्षावाल्याच्या पाठीमागे घ्या, जेवढा तुम्हाला स्पीड इथे वाढवता येतो तेवढा प्लीज स्पीड वाढवा, चला दादा जरा फास्ट चला असं म्हणून कला रिक्वेस्ट करते त्या रिक्षावाल्याला. आणि म्हणते आता माझ्या हाती जे काही लागलंय ते रस मी म्हणजे सिद्ध करू शकेन की मी खरी आहे ते. आणि सौरभ तिकडे विचार करतोय की
मला लवकरात लवकर इथे कलाच्या पुढे आता जर मी आता हिच्या हाताला लागलो तर माझं काही खरं नाही, संपलो मी, असं इथे सौरभ म्हणतो. वाट लागेल माझी. काका त्या रिक्षाला ओव्हरटेक करा आणि त्या रिक्षाच्या आडवी घाला, असं कलाने आता सांगितलंय. या दोघांचा पाठलाग चालूच आहे आणि फायनली इथे कलाने सौरभच्या रिक्षाच्या इथे आडवी लावलेली आहे त्याची रिक्षा आणि सौरभ पळून जायचा प्रयत्न करत असतो. तोपर्यंत कला त्याला अडवते. कुठे पळून चालला होतास म्हणून गळपटी धरते त्याची. आत्ताच्या आता तुला पोलिसांच्या ताब्यात देते मी, थांब, असं म्हणून सांगते. मग सौरभ विचार करतो, आता जर मी कलाला काहीतरी सांगितलं तर राहुल माझा जीव घेईल आणि मी कलाला काहीच सांगितलं नाही तर कला मला पोलीस स्टेशनमध्ये देईल. काय करू, काय वाट लागली माझी. या चांदेकराने मिळून अडकवलंय, पूर्णपणे ट्रॅप झालोय मी. अरे बोल, का फसवणूक केलीस तू आमची, बोल, नाही तर मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन लावते. थांब कला, पोलिसांना फोन लावू नकोस. अगं ते माझं लायसन्स जप्त करतील ग. हो ना, मग फसवणूक करून पळून जाताना हा विचार तुझ्या मनात आला नाही? अरे तुम्ही का माझ्या जीवावर उठलाय, तुम्ही म्हणजे कोण, असा आता कलाने प्रश्न विचारलाय. सौरभ, अरे तू गायनाकॉलॉजिस्ट आहेस ना, ही असली घाणेरडी फसवणूक तू कशी करू शकतोस? हा एवढ्या मोठ्या प्रतिष्ठित घराण्याने तुझ्या अगेन्स्ट जर कंप्लेंट केली ना तर तुझं अख्खं आयुष्य पणाला लागेल, अख्खं आयुष्य बरबाद होईल. का वागलास तू असं? माझ्या आईची काय अवस्था झाली तुला माहितीये का? घरच्यांची काय अवस्था झाली तुला माहितीये? तुझ्या फसवणुकीमुळे, तुमच्या फसवणुकीमुळे. अशी ही घाणेरडी फसवणूक करताना जराही तुझ्या मनात विचार आला नाही? बोल ना, का फसवलंस तू आम्हाला? माझं लग्न मोडायला निघालं होतं. अरे बोल, तू का फसवलंयस आम्हाला? असं आता कला तावाने विचारते आणि म्हणते पुढे की हा आता असं काही बोलणार नाही, मलाच काहीतरी करावं लागणार आहे. आणि मग ती म्हणते, सौरभ हे बघ, नैनाताईने तुझ्याबद्दल सगळं खरं सांगितलंय. काय काय बोलली नैनाताईने सांगितलं की हा सगळा प्लॅन तुझा होता, तू तिला खोटं प्रेग्नन्सीचं नाटक करायला सांगितलं होतंस. असं म्हटल्यानंतर सौरभ म्हणतो, नैनाने असं सांगितलं? खोटारडी कुठली, आता मला फसवतेस तू. आता बरोबर ठिकाणावर बाण लागला म्हणून त्याला इथे खुश झाले आणि ती पुढे विचारते, बोल, का केलीस तू आमची फसवणूक, बोल. मग त्याच्यानंतर का केलीस तू बनवाबनवी, असं विचारते. मग सौरभ म्हणतो, आम्ही केली बनवाबनवी? अगं सगळ्यात मोठी फसवणूक तर माझ्याबरोबर झाली. म्हणायचंय काय तुला, असं कला विचारते सौरभला. मग सौरभ सांगतो, त्या नैनाने मला लग्नासाठी प्रॉमिस केलं होतं. कॉलेजमध्ये असताना माझं भरपूर प्रेम होतं तिच्यावर आणि तिथे पैसे बघून चांदेकरांशी लग्न केलं आणि मला तांदळातल्या खड्यासारखं बाजूला केलं आणि मला म्हणाली की राहुल बरोबर लग्न करायला घरचे फोर्स करतायत म्हणून मी त्याच्याशी लग्न करते. माझं तुझ्याबरोबर प्रेम आहे, पण मला म्हणाली की राहुलला डिवोर्स देईन आणि मी तुझ्याकडे परत येईन. मला प्रेमाची खोटी आशा देत होती ती. खरी फसवणूक तर माझी झाली आहे. अरे पण नैनाताईंनी तुझी एवढी फसवणूक केली आहे तर तू असा पळून का चाललायस आता? नैनाताईचं खरं रूप सगळ्यांसमोर येणं फार गरजेचं आहे रे. नैनाताईने प्रेग्नन्सीचं नाटक केलं होतं, हे सगळं घरच्यांसमोर आता उघड झालंय. तू माझ्याबरोबर घरी चल आणि तू घरच्यांसमोर तुझी चूक जी काही आहे ती कबूल कर. माझ्या घरचे मोठ्या मनाचे, तुझं आयुष्य वाचू शकतं. बघ, विचार कर सौरभ, या खोट्या प्रेमापायी तू पळून जाणार आहेस का नव्याने सुरुवात करणार आहेस? बघ, काय तो विचार कर, असं ती सांगते. आणि मग इथे सौरभ विचार करतो की जर मी तिच्या घरी जाऊन सगळं खरं सांगितलं तर या चांदेकरांपासून ना मला कायमची सुटका मिळेल असं दिसतंय. पण असं जर का झालं तर तो राहुल आहे ना मला कच्चा खाईल. मी हे सगळं केलं होतं पैशांसाठी केलं होतं, कुणाच्या भावना दुखवण्यासाठी मी हे केलं नव्हतं. काय करू असा इथे विचार चाललाय सौरभचा. अजून त्याला कळत नाहीये की त्यानं नेमकं आता काय करावं. तो काय करेल? प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इकडे आता रोहिणी आलेली आहे. हे घे कलाचं सामान असं म्हणून आणून दिलंय आणि सरोजने अक्षरशः ते सामान असं फेकून देते, कलाचं सुद्धा आणि नैनाचं सुद्धा परत फेकून जाते आणि निघ घरातनं, आत्ताच्या आत्ता या घरातून चाललो, नाहीतर मी तुला धक्के देऊन बाहेर काढीन असं म्हणते. तोपर्यंत इकडे अद्वैत येतो. आई काय झालं तुला, तू ठीक आहेस ना? तोपर्यंत इकडे अद्वैतला इकडे सरोज विचारते, तू ऑफिसला गेला होतास ना, मग एवढ्या लवकर कसा काय आलास चिडून विचारते. मग इथे, हो आई मी ऑफिसला गेलो होतो पण खरे म्हणाली की मला घरी जा म्हणून. मग इकडे सरोज म्हणते, खरे तुला काही दुसरं सुचतच नाही का रे? नुसतं खरे करत बसतो. आणि रजनी बघतीये सगळा हा प्रकार जो काही चाललाय तो. आणि ह्या सगळ्या प्रकारामध्ये आता कलाने घरात एंट्री घेतलेली आहे आणि कला येऊन अशी दारात उभी राहते. तिच्या पाठीमागे कोण नाहीये. कलाकडे सगळेजण बघतात आणि वा आल्या, खरे बाई आल्या असं आता सरोज इथे म्हणते. आणि प्रत्येक जण इथे आता कलाला दोषी ठरवण्यासाठी बोलतायत. आणि मग झालं, चांदेकरांना लुबाडून झालं, खोटं बोलून झालं चांदेकरांशी. आत्ताच्या आत्ता बाग्या घ्यायच्या आणि बाहेर निघायचं इथे असं सरोज चिडून बोलते कलाला. शेवटी तू सिद्ध करून दाखवलंस की तू या सगळ्यामध्ये सामील होतीस असं म्हणून डायरेक्ट आता आरोप केलाय सरोजने कलावर. तुम्ही दोघींनी मिळून फसवलंय चांदेकरांना.
प्रूफ मिळालं नाहीच आहे ना तुला अजून? मग कला काहीच बोलत नाहीये, कला गप्प उभी राहते. सरोज हे बोलणं ऐकून रजनी नको नको म्हणते. तोपर्यंत रोहिणी इथे बोलायला लागते, हो आडातच नाही तर पोऱ्यात कुठून येणार असं विचारते ती सगळ्यांसमोर कलाला. आणि कला काहीच बोलत नाहीये, गप्प उभी आहे. मग त्याच्यानंतर रोहिणी म्हणते, नुसतं मी सिद्ध करेन म्हणून काय होणार आहे, मुळात पुरावेच नाहीये तर ती कुठून आणणार आहे असा आता प्रश्नाचे नुसते वेळ काढायचे धंदे आहेत त्यांचे चालू. आता नाही मग नंतर झाला विषय, थांबला विषय, मग पुढे जाऊ देत, पुढे बोलूया असं म्हणून आणि वेळ काढणार आहे त्या. अद्वैत बोलायला जातो या सगळ्यात. तोपर्यंत इकडे सरोज म्हणते, कोणीही बोलणार नाहीये, ज्याला कुणाला हिचा पुळका असेल त्याने तो आपल्या जवळच ठेवावा असं म्हटल्यानंतर नैना खुश होते, अद्वैतला काहीच बोलू दिलं नाही म्हटल्यानंतर. मग इकडे कलाने आता शेवटी तोंड उघडले आणि ती म्हणते, सरोज मॅडम मला बोलू द्याल का? सरोज विचारते कलाला, बोलण्यासारखं काय उरलंय आता तुझ्याकडे? मग त्याच्यानंतर कला म्हणते, हेच की माझ्यावर केलेले आरोप जे काही आहेत ते खोटे आहेत आणि ते सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे पुरावा आहे असं म्हटल्यानंतर प्रत्येकजण इथे शॉक होतो. तोपर्यंत रोहिणी ते हळूच राहुलला विचारते, राहुल अरे तो जो काही पुरावा होता तो खरंच तू गायब झालाय ना? तू त्याची सेटिंग केलेस ना व्यवस्थित, की काही गडबड आहे, बंदोबस्त केलायस ना? तर राहुल म्हणतो, येस मम्मा, डोंट वरी. अगं तो डॉक्टर सौरभ ना 100% कोल्हापुरातनं निघून गेला असणार, तू काहीच काळजी करू नकोस. आता तो पुरावा नक्कीच दुसरा कोणीतरी असेल, जे काही असेल त्या करू दे तिला, तिच्या औषधी टेस्ट किंवा कुठला तरी फालतू पुरावा आणला असेल तिनं असं म्हणून आता राहुल तिला सांगतोय. तो डॉक्टरच नाहीये तर मग पुरावा कुठनं येणार आहे? जे काही घरगुती इलाज करते ते करू देत तिला असं आता होतं म्हणते. आणि या सगळ्या प्रकारामध्ये ना राहुल आणि रोहिणीचं बोलणं चालू आहे. तोपर्यंत आता कलाने सौरभचं नाव घेतलंय आणि सौरभचं नाव ऐकल्यानंतर अक्षरशः आता राहुलचे डोळे पांढरे झालेत. सौरभने खरोखर घरामध्ये इथे आता एंट्री घेतलेली आहे अशा रीतीनं पुरावा कलाने सादर केलेला आहे. आणि आता नेमकं काय काय होणार ते आपल्याला उद्याच्या भागात बघायला मिळेल, कारण सौरभला बघितल्यानंतर नैना, अद्वैत, राहुल, रोहिणी सगळेच इथे शॉक होऊन बघतायत सौरभकडे. आणि सरोज सुद्धा शॉक होऊन बघते की नेमका हा कोण आहे आता आणि ह्याचं नेमकं काय गौड बंगाल आहे ते आता आपल्याला उद्याच्या भागात कळेल. खरंच आजचा भाग इंटरेस्टिंग होता ना, ते कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. आणि उद्याच्या भागामध्ये इथे कला अद्वैतला आता विश्वास देते की या घरच्यांवर किंवा तुमचा माझ्यावरचा जो काही विश्वास आहे तो मी कधीच खोटा ठरू देणार नाही. या सगळ्या घटनेनंतर सरोजचा कलाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल का? तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा.